पुनर्विवाह भाग 10. सकाळी घरची लोक जागी झाली, परंतु आरोही व आदित्य उठायला कोणीही गेलं नाही. थोड्या वेळाने आदित्यला जाग आली. उठून बसल्यानंतर आरोहीला सोफ्यावर झोपवलेले बघून त्याला कसे तरी झाले. तिची दयाही आली. ती उठायच्या आत त्याने रूममधला सगळा पसारा उचलला. हो, पसाराच. फुले चुरगाडली जरी गेली नसली ना, तरी ती कोमजलेलीच होती. त्यामुळे तो कचराच. मसाला घातलेलं दूध सिंकमध्ये ओतून दिलं व बेडवरची चादर देखील बदलवली. आंघोळीला जाताना आरोहीच्या वस्तू त्याला दिसल्या. त्यावरून आरोहीने घेतलेल्या निर्णयाचे मनोमन त्याने स्वागत केले. नवरा बायकोचे नाते जरी निभावणार नसलो तरी इथून पुढे तिला त्रास होऊ द्यायचा नाही, असे त्यानं ठरवले. फ्रेश होऊन खाली जाण्यासाठी त्याने टेबलवर स्वारी आणि थँक लिहिलेली चिठ्ठी ठेवली होती. खाली नाश्ता करायला गेला तेव्हा मात्र सगळ्यांनी त्याला रात्रीवरून चिडवायला सुरुवात केलेली होती. तो मात्र शांतपणे आपला नाश्ता करत होता. मावशीने आरोहीची विचारपूस केली तेव्हा ती झोपलेली आहे असं तो सांगत होता. सगळ्यांनी परत बोलू लागले. तू जास्तच त्रास दिला वाटतं वहिनीला, असे बोलून मस्करी सुरू केली. सगळे आदित्यला चिडवत होते, पण चिडवण्यात सर्वात पुढं असणारा वरद मात्र आज गप्पच होता. उन्हाची तिरीप डोळ्यांवर आल्याने आरोहीची झोप उडाली. उठून बघते तर घड्याळात 8 वाजून गेलेले होते. खोली आवरलेली तिला दिसत होती आणि आदित्यसुद्धा कुठं दिसत नव्हता. त्यामुळं आरोहीने पटापट आवरले आणि खाली जायला निघाली. पण खाली जाताना तिला खूप अवघडल्यासारखं झालं होतं, कारण नवी नवरीने इतका उशिरा उठून जाणे तिला शोभत वाटत नव्हते. काय करू या विचारात असतानाच मागून सासूबाईंचा हात पाठींवर पडला. काय ग, झोप लागली नाही का नीट तुला? आरोही म्हणाली. हो आई, ती कसे कुसे हसत बोलली. आणि सॉरी, जरा उशीरच झाला उठायला मला. आई म्हणाली, अगं ठीक आहे ना, लग्नाचा शीन इतक्या लवकर जाणार नाही आहे, चालतच असतं थोडंफार. त्यांच्या या वाक्याने तिचं अवघडलेपणा जरा दूरच झाला. त्यांनी तिला नाश्त्यासाठी यायला सांगितलं. तिने देवाला नमस्कार करून येते असं सांगितलं. रात्रभर भांडलेल्या देवाशी गट्टी करायला ती गेली आणि देवाची माफी मागून किचनमध्ये आली होती. लताताईने तिला चहा नाश्ता दिला. सगळे बाहेर बसून गप्पामध्ये रमलेले होते, पण आरोहीने किचनमध्येच नाश्ता संपवला. तसे रेखाने तिला वहिनी इकडे या ना असा आवाज दिला होता. आता मात्र तिला सगळ्यांसमोर जाणे भागच पडले. चेहऱ्यांवर हसू आणत सगळ्यांशी अगदी आपुलकीने ती बोलू लागली. तिला हसताना बघून वरदला जरा बरे वाटले. त्यानंतर तोही गप्पांमध्ये सामील झाला. इकडे आरोहीला सगळं खरं आणि स्पष्ट सांगितल्यामुळं आदित्यच्या डोक्यांवरचं सुद्धा टेन्शन कमी झालं होतं. आज दुपारी जेवणांमध्ये काहीतरी गोड आरोहीने बनवावं अशी सगळ्यांची फरमाईश आली. आरोहीला तर वेगवेगळे पदार्थ बनवून इतरांना खाऊ घालण्याची आधीपासूनच खूप आवड होती. त्यामुळे तिने लगेच मांडणेसुद्धा केले. सगळे आपापल्या खोलींमध्ये गेले तर आरोही किचनमध्ये जाऊन काय बनवायचे याचा विचार करीतच होती. तिच्या मदतीला लताबाई होत्याच. तिला लागणारे सगळं साहित्य त्यांनी तिला काढून दिले. आरोही मन लावून पदार्थ बनवतच होती. आदित्यला काही पेपर्स ऑफिसला मेल करायचे असल्याने तो रूममध्ये येऊन तो लॅपटॉप उघडून बसला होता. काम झाल्यावर त्याची नजर त्या चिठ्ठींवर पडली. आरोहीने चिठ्ठी उघडूनही बघितली नसल्याचे त्याला जाणवले. त्यामुळं तिच्याशी आता कसे बोलावे याचा तो विचार करत बसलेला होता. इकडं किचनमधून जेवणाच्या पदार्थाचा घमघमाट सुटलेला होता. जेवायची वेळ होण्याआधी सगळ्यांच्या पोटात कावड्यांची गर्दी झालेली होती. त्यामुळं एक एक जण येऊन जेवणासाठी किती वेळ आहे हे बघतच होते. तसे आदित्यच्या आईने लताबाईंना जेवणाची पाने घ्यायला सांगितली. सगळे पटापटा येऊन बसले होते. आदित्य अजूनही आलेला नव्हता. त्यामुळे मावशी त्याला बोलवायला वरती गेल्या. इकडे आरोहीने ताटात पदार्थ वाढायला सुरुवात केली. डाळ भात आणि चपाती सोडली तर जवळपास सगळा स्वयंपाक आरोहीनेच केलेला होता. जेवणामध्ये आलू मटरची भाजी, चपाती, कोशिंबीर, डाळ भात, पालक भजी, घट्ट ताक, पापड आणि तिने बनवलेला गोड पदार्थ जो अजून कुणालाही वाढला गेला नव्हता. इतके सगळे पदार्थ होते ताटामध्ये. तितक्यातच आदित्य खाली आला व जेवणाचे ताट बघूनच तृप्त झाला.
आरोहीने ताटात पदार्थसुद्धा तिच्याप्रमाणे सजवलेले होते. आदित्य येताच आरोहीने सगळ्यांना तिने खास तयार केलेला मूग डाळीचा हलवा सर्वांना वाढवायला सुरुवात केली. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे या श्लोकाने सुरुवात करून सगळ्यांनी जेवणावर ताव मारायला सुरुवात केली. हलवा खाऊन वाव, काय उत्कृष्ट चव आहे. आहा, एकच नंबर, अति सुंदर, लाजवाब अशा एक सगळ्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या. हे ऐकून आरोहीला खूपच आनंद झाला. आरोही राजवीला स्वतःच्या हाताने भरवत होती. ती सुद्धा मामीला आपले 2 बोटे दाखवून वाव मामी, खूपच सुंदर बनवलं असे बोबड्या भाषेत बोलू लागली. आरोहीने तिची लगेच पप्पी घेतली व सगळ्यांना थँक्यू असे बोलत होती. पुरुषांचे जेवणे आटोपल्यावर घरातील बायका जेवण करायला बसल्या होत्या. लताबाईला सुद्धा आरोहीने जेवायला बसायला सांगितलं, पण सर्वांसोबत बसायला त्या तयारच झाल्या नाही. लताताईने व वरदने सगळ्यांना वाढत होता. सासूबाईंनी जेवायला सुरुवात करताच आरोहीच्या हातात अन्नपूर्णेचा वास आहे असे त्या तिला म्हणत होत्या. त्यांनी तोंड भरून आरोहीचे कौतुक केले. आरोहीला फार बरे वाटले. तिला आनंद झाला. सगळ्यांनी मिळून जेवण आटोपले. त्यानंतर आरोहीने लताबाईंना जेवायला वाढलं व आवरावर करायला निघून गेली. आरोही सगळ्यात कामात हुशार असल्याचे घरच्यांना जाणवलेच होते. आता दुपारी थोडा वेळ आराम करून संध्याकाळी मावशी व तिचे कुटुंब परत जाणारच होते. त्यामुळे मावशी व आदित्यच्या आईच्या गप्पा मस्त रमलेल्या होत्या. बाकी मंडळी जेवण करून सुस्तावलेलीच होती. आरोहीला काय करावं काय नाही काही कळत नव्हतं. मग ती तेथे सोफ्यावर वर्तमानपत्र वाचत बसलेली होती. हे बघून मावशी तिला बोलली, थकली असशील ग, खोलीत जाऊन आराम कर. मावशीला काय सांगणार, तिला खोलीत जायचं नव्हतं ते म्हणून, पण तरीही ती वरती आली. दारांवर टकटक केलं तसं दार उघडच आहे असा आधीचा आवाज आला. ते ऐकून ती आत गेली व आपले सामान विनाकारण चाचपडू लागली. आरोहीने आदित्यकडे एकदाही बघितले सुद्धा नाही. आदित्यला तिचा राग कळतच नव्हता. मग त्यानेही बोलायला सुरुवात केली. हलवा खूप छान झाला होता ग. आरोहीने फक्त करून संभाषण संपवले आणि सोफ्यावर बसून बाजूला असलेले पुस्तक घेऊन वाचत बसली होती. मग आदित्यने सुद्धा तिला तिचा वेळ द्यायचं म्हणून ठरवले व तो त्याचे काम करू लागला. आरोहीला पुस्तक वाचता वाचता कधी झोप लागली ती तिला सुद्धा कळालं नाही. ती तशीच सोफ्यावर डोके टेकून गाढ झोपी गेली. आदित्यलाही झोप अनावर होतच होती. त्यामुळं तोही बेडवर आडवा झाला. संध्याकाळी मावशी व तिचे कुटुंब परत जायला निघाले होते. तेव्हा आदित्य आणि आरोहीने त्यांना वाकून नमस्कार केला. मावशीच्या यजमानांनी दोघांच्याही हातात एक पॉकेट दिले. त्यात महाबळेश्वरच्या हॉटेलची तिकीट होती. ते बघून दोघेही जरा ओढसलेच. सगळ्यांना निरोप घेऊन बाकीची मंडळी घरातच आली. रेखाचे पती उद्या ऑफिसच्या कामांसाठी परगावी जाणार असल्याने ती आणखीन 2 दिवस तिथेच आपल्या मावशीकडेच थांबणार होती. राजवी राहण असल्याने घरी सगळे खुशच होते. बोबडे बोल आणि तुरतुरू चालण्याने ती सगळ्यांची लाडकी झालेली होती. तिलाही सगळ्यांचा लळा लागलेलाच होता. पण मामी आल्यापासून मामीशी जास्तच गट्टी जमली होती तिची. आंघोळ, तयारी करणे, जेवण सगळं मामींकडून करून घ्यायचं होतं तिला, अशी ती हट्ट करायची. आता सुद्धा मामीसोबत बागेतल्या झोपाळ्यांवर झोके घेत बसलेली होती. थोड्याच वेळात वरद आणि रेखा देखील तेथे आले. सगळे राजवीलच्या बाललीलाचे कौतुक करतच होते. रेखाला नवऱ्याचा कॉल आल्यामुळं ती आतमध्ये जाऊन बोलू लागली. आता तिथे फक्त वरद आणि आरोहीच होते. वरद म्हणाला, थँक्यू वहिनी असं म्हणत होता. तिने हसून विचारलं, कशासाठी? तो बोलला, काही नाही, सहजच. मग आरोहीने विषय पुढं नेला, कारण तिलाही मनातलं बाहेर काढायचंच होतं आणि तसंही वरदने आदित्यचे सगळं बोलणे ऐकलेलंच होतं. दोघेही बराच वेळ बोलत होते. बोलता बोलता वरदने आदित्यचा सगळा भूतकाळ तिला सांगितला. वरद म्हणाला, बहिणी, माझा दादा असा नाही ग, तो खूप चांगला आहे. पण त्याच्या आयुष्यात झालेल्या घटनांमुळं तो खूप बदललेला आहे आणि बाबांच्या जाळेला तो स्वतःलाच कारणीभूत समजत असतो, हेही सांगितले. तू प्लीज त्याला वेळ दे आणि थोडं समजून सुद्धा घे. मला खात्री आहे एक दिवस तो नक्की आधीसारखा वागेल आणि तुझ्यावर सुद्धा प्रेम करेल.
आणि हे सगळं आपण दोघे मिळून शक्य करू शकतो, कारण मलाही माझा दादा परत हवा आहे. तू प्लीज त्याला सोडून जाऊ नकोस ना, असे बोलत तिला विनवणी करू लागला होता. वरदचे बोलणे ऐकून आरोहीच्या डोळ्यात पाणी आले. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.